चंदेरी दुनियेतल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 12 मधला एक क्वेश्चन पाहूया. का म्हणताय की बढिया क्वेश्चन. हा क्वेश्चन बोर्ड मध्ये 4 मार्काला विचारते. ठीक आहे, यावर्षी पण विचारण्याचा चान्स आहे. ठीक आहे, पटलं. का म्हणताय पहा, द सम ऑफ 3 नंबर्स. ओके, 3 नंबर्स आहे, त्याचा सम 2 आहे. इज किती आहे? 2. इफ द ट्वाइस द सेकंड नंबर इज ऍडेड टू द सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड, द सम इज 1. बाय ऍडिंग सेकंड अँड थर्ड नंबर टू 5 टाइम्स द फर्स्ट नंबर वी गेट 6. ओके, पुरा सत्यानाश झाला. बरोबर आहे ना? म्हणजे का म्हणताय, का समजला नाही. ठीक आहे ना? तर बिलकुल बारी बारी से समजू पा. का होईल पा की पहिली तर गोष्ट 3 नंबर्स आहेत. तर का म्हणताय पा, फाइंड द 3 नंबर्स बाय युजिंग मॅट्रिसेस. म्हणजे आपल्याला किती नंबर फाइंड करायचे? 3. तर जे नंबर आपल्याला माहितच नाही ते आपण आता मानून चालू की लेट मान के चलो लेट एक्स वाय अँड झेड बी किंवा आर 3 नंबर्स. ठीक आहे, आर 3 नंबर्स आहेत. हे कोणते नंबर आहेत? 3 नंबर्स असं मी मानलो. ठीक आहे, एक्स वाय झेड हे 3 नंबर्स असं मी मानलो. ठीक आहे, आता बारी बारी से समजू पा. द सम ऑफ 3 नंबर्स म्हणजे 3 नंबर कोणते पा? सम. 3 नंबरची सम. हा वाला एक नंबर, हा वाला एक नंबर आणि हा वाला झेड, या तिघाची सम किती आहे? 2 आहे. बिलकुल प्रेमाने. ठीक आहे, हे कोणती कंडिशन वेळ? बाय फर्स्ट कंडिशन. कोणती? फर्स्ट कंडिशन. लिहून टाकू. एक पहिली कंडिशन दिली आहे की 3 नंबरची सम किती आहे? 2. ठीक आहे, लिहू. हा 2 आहे आणि हा झेड आहे, लक्षात घे. त्यानंतर काय म्हणतात पहा, इफ ध्यान से देखो, इफ ट्वाइस द सेकंड नंबर. ध्यान से देखो, ट्वाइस द सेकंड नंबर. याचा अर्थ काय म्हणताय पहा, ट्वाइस द सेकंड नंबर म्हणजे जो सेकंड नंबर आहे त्याचा ट्वाइस करा. ठीक आहे, ओके, बहुत बढ़िया. ठीक आहे, ट्वाइस द सेकंड नंबर इज ऍडेड. या ट्वाइस सेकंड नंबरला ट्वाइस करून इज ऍडेड टू द सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड नंबर. ठीक आहे, थर्ड म्हणजे काय करता, या सेकंड नंबरला ट्वाइस करून फर्स्ट आणि थर्ड नंबर मध्ये ऍड करा. ठीक आहे, काय करा? ऍड करा. आता फर्स्ट काय पहा, ध्यान से देखो, एक्स आणि थर्ड का झेड, याच्यामध्ये ऍड करा. तर तेव्हा काय होईल पहा, तेव्हा काय होईल? द सम इज 1. तर त्याची सम 1 येईल. म्हणजे काय म्हणता पहा, बाय सेकंड कंडिशन घुसाडता पहा. काय पण? ठीक आहे, सेकंड कंडिशन काय म्हणतात की ट्वाइस द सेकंड नंबर, ट्वाइस द सेकंड नंबर. ठीक आहे, ट्वाइस द सेकंड नंबर इज ऍडेड टू कोटा पहा, टू सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड नंबर. तर वी गेट म्हणजे सम इज किती देता? 1. ठीक आहे, म्हणजे हा इक्वेशन काय पहा, पहिल्या बारी बारी से पहिले एक्स लिहा, मग 2y लिहा आणि नंतर काय लिहा? झेड आणि इज इक्वल टू 1. म्हणजे हा इक्वेशन फर्स्ट समजा. ठीक आहे, पहिला. हा इक्वेशन सेकंड म्हणला बाय, याच्यानुसार आपण ठरवत आहोत. ठीक आहे, व्हॉट्स प्रॉब्लेम. आता पहा काय म्हणताय, उसके बाद आपण इथपर्यंत येऊन थांबलो. आता काय म्हणता पहा, बाय ऍडिंग सेकंड अँड थर्ड. ठीक आहे, काय करायचं? बाय ऍडिंग सेकंड अँड थर्ड. तर ऍड करा पहा सेकंड अँड थर्ड म्हणजे वाय प्लस झेड ले ऍड करा. ठीक आहे, बाय ऍडिंग सेकंड अँड थर्ड टू कोटा पहा, टू 5 टाइम्स द फर्स्ट नंबर. ओ, याला सेकंड अँड थर्डला 5 टाइम्स द फर्स्ट नंबर, हाच तर फर्स्ट नंबर ऍड करायचा. म्हणजे काय म्हणता पहा, थर्ड कंडिशन. काय म्हणता पहा, थर्ड कंडिशन. ठीक आहे, ध्यान से देखो, थर्ड कंडिशन म्हणता की काय म्हणता पहा, थर्ड कंडिशन बाय ऍडिंग सेकंड अँड थर्ड. म्हणजे कोणता पहा, सेकंड अँड थर्ड म्हणजे सेकंड वाय प्लस झेड, याला ऍड करायचा. कुठं पहा, वाय प्लस झेड ला 5 टाइम्स द फर्स्ट नंबर म्हणजे प्लस 5 टाइम्स द फर्स्ट नंबर. तर वी गेट 6. तेव्हा काय देता? 6. याला बढिया प्रेमाने लिहा, 5x प्लस वाय आणि प्लस झेड इज इक्वल टू 6. इक्वेशन नंबर 3. तर बिलकुल बारी बारी से याच्या आपण या पुऱ्या वर्ड्स प्रॉब्लेमला समजलो आणि 3 इक्वेशन लिहिलो. ठीक आहे, काढलो. ठीक आहे, ते 3 इक्वेशन या खूपच्यात लिहून ठेवता पहा. पहिला आला एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 2. दुसरा काय पहा, दुसरा एक्स प्लस 2y प्लस झेड इज इक्वल टू 1 आणि तिसरा 5x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 6. ठीक आहे, आता पहा, हे आपले 3 कंडिशन आपल्याला माहित झाले. आता काय म्हणतात की 3 नंबर आपल्याला युजिंग मॅट्रिसेसचा वापर करून सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, तर एक काम करतो, आपल्याकडे एक रिडक्शन मेथड आहे. कोणती? मॅट्रिसेस मध्ये रिडक्शन मेथड आहे, त्याच्यावर आपण सॉल्व्ह करू. काय करता पहा की आता इकडे पहा, मॅट्रिसेस लिहिता की मॅट्रिसेस काय होईल पहा की नाव ax इज इक्वल टू बी. आता ax इज इक्वल टू बी काय आहे, तर ए जे राहते ते याचे कोएफिशिएंट बाय रिडक्शन मेथड. ठीक आहे, कोणते कोएफिशिएंट पहा, मी लिहून घेता की पहिले 1 1 1 लिहा, 1 1 आणि 1. ठीक आहे, त्यानंतर 1 2 1 1 2 1. ठीक आहे, आणि तिसरी गोष्ट 1 1 1 पुन्हा 1 1 1. ठीक आहे, ओके, बढिया लिहा.
आता हे जे एक्स आहे ना ते व्हेरिएबल जे 3 नंबर फाइंड एक्स वाय आणि जेड जे 3 नंबर फाइंड करायचे ते व्हेरिएबल, ठीक आहे. आणि जो बी राहते ना तो बी जो पहा लक्षात ठेवा हे लिहिता आला पाहिजे, ठीक आहे. ओके 216 किती आहे 216, ठीक आहे. ते एक काम करता पहिले हे आपण लिहिलो, ठीक आहे. एक्स इज इक्वल टू बी. तर याच्या पहिले पहा हा इन्व्हर्सिबल आहे का हा पहिले चेक करून पाहू, ठीक आहे. हा जो फंक्शन याचा मॉड आहे का तो काय काढतो मॉड आहे, हा पहिले इन्व्हर्सिबल आहे का, इन्व्हर्सिबलच राहिला तर आपण पुढे सॉल्व्ह करू शकतो. इन्व्हर्सिबल आहे का चेक करा पहिले. मॉड मध्ये मी काढत आपा काय पहा 1 1 1 ध्यान से देखो, ठीक आहे. त्यानंतर 1 2 1 आणि 5 1 1, ठीक आहे. तर मॉड हे कसं काढता येईल पहा तुम्हाला माहितच आहे, ठीक आहे. पहिलं 1 ठेवा, ठीक आहे. मग काय करा यांचा मल्टिप्लाय करा 2 1 जा 2 आणि -1 1 क्लिअर आहे. परत दुसरा काय करतात -1 ठेवतात, ठीक आहे. आणि काय होईल पहा आता हे ठेवल्यानंतर 1 1 जा 1 याच्या यासोबत आणि 5 1 जा 4, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. त्यानंतर तिसरा जो +1 आहे हा ठेवा. आता 1 1 जा 1 आणि -5 2 जा 10 बिलकुल असं लिहितो, ठीक आहे. तर आता पहा काय होईल पहा येतं 1 आता येते किती आहे इंटू 1 चेक करा 2 -1 1 आणि प्लस येतं पहा इकडे पहा ध्यान से देखो मायनस पहिले लिहून टाका मायनस आणि इकडे किती राहील -4 ध्यान से देखो कारण 5 मधून 1 गेला, ठीक आहे. प्लस येतं किती होईल 1 × -9 तर फिलहाल केले 1 आणि येतं +4, ठीक आहे. कारण मायनस मायनस प्लस ना आणि किती -9 म्हणजे आन्सर किती आहे पहा येतं पहा -4 शायद से 4 + 1 -4, ठीक है. तर ध्यान से देखो कि ए मॉड ऑफ ए इज नॉट इक्वल्स टू 0 तर ए इन्व्हर्स इज एक्झिस्ट झाला, ठीक आहे. ए इन्व्हर्स इज एक्झिस्ट म्हणजे आपण पुढे सॉल्व्ह करू शकतो, ठीक आहे. हे थोडंसं याच्या पहिले लिहायचं पटलं इथपर्यंत क्लिअर आहे. आता ऐका का ठीक आहे इथपर्यंत सर्व गोष्टी ओके झाल्या. आता आपण या प्रोसेसवर येतो आपण काय का आता याच्यामध्ये याला सॉल्व्ह करत असताना याला लोअर ट्रायंग्युलर आणण्याची कोशिश. लोअर ट्रायंग्युलर म्हणजे का इथं 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 0 आला पाहिजे, ठीक आहे. कोणत्या या 3 ठिकाणी पटलं ना. तुम्ही 0 आणण्याची कोशिश करता पहा ऑपरेशन वापरता बाय रो ट्रान्सफॉर्मेशन. काय होईल पहा रो ट्रान्सफॉर्मेशन इथं 0 आणता तर बाय कुठं पहा कुठं आणता R2 मध्ये, ठीक आहे. R2 मध्ये 0 आणला तर R2 -R1 करा पण R2 -R1 0 येतं, ठीक आहे. एंड दुसरा पहा पुन्हा एक दुसरा ऑपरेशन पहा ध्यान से देखो, ठीक आहे. दुसरा ऑपरेशन काय राहील पुन्हा की आता इथं 0 आणायचं आहे पटलं ना कुठं इथं पण इथं काय चुकल्यासारखं वाटतं पहा ध्यान से देखो मी गलतीने इथं 5 लिहायला पाहिजे होता, ठीक आहे. पटलं ना 5 ओके हे लिहिताना गलती झाली, ठीक आहे. इथं काय पाहिजे 5 पाहिजे, ठीक आहे. ओके मेरे अजीज दोस्तों आता पहा काय होईल पहा इथं 0 आणायचं कारण इथं 5 होता बरं, ठीक आहे. ते गलतीने लिहिण्यात झाला पहा. आता काय होईल पहा बाय R3 मध्ये चेंज करता कुठं R3 मध्ये तर काय होते पहा R3 याच्यामधून मायनस याच रो सोबत पहा कारण या रो सोबत आपण ऑपरेशन करतो ना R1 सोबत तर काय होईल पहा R3 - 5 टाइम जर R1 केलं तर 0 येईल, ठीक आहे. तर आपला फोकस कुठं चेंज होता है तर चेंज होता है R1 R2 आणि R3 मध्ये याच्यात काही चेंज नव्हता तर वरच्या जो का तो लिहा, ठीक आहे. इथं ते काही चेंज होणार नाही व्हेरिएबल XYZ लिहून टाका, ठीक आहे. इथं पहा हा R1 जसा आहे तसा बाकी याच्यात चेंज होईल. आता ऐका काय होईल पहा इकडे पहा R2 - R1 म्हणजे 1 - 1 0 इकडे पहा चेक करा R2 1 - 1 0 त्यानंतर पहा R2 म्हणजे 2 - 1 1, ठीक आहे. त्यानंतर 1 - 1 0 येतं पण 0 आला. आता करू का आला तर बरोबर आला तर बढिया असा, ठीक आहे. ओके त्यानंतर इकडे ऐका काय होईल पहा R3 5 - 5 टाइम 1 पहा चेक करा 5 - 5 टाइम 1 किती येते पहा येते 0. त्यानंतर पहा पुन्हा येतं पहा चेक करा 1 म्हणजे कोण R3 -5 टाइम R1 म्हणजे हा म्हणजे किती आला -4 तर सेम कहाणी इथं पहा R3 - 5 टाइम R1 तर सेम कहाणी इथं दिसता म्हणजे इथं सुद्धा काय -4 येईल. क्लिअर आहे इथपर्यंत, ठीक आहे. आता इकडे काय होईल पहा इकडे पण चेंज होईल ना तर काय होईल पहा R2 1 - 2 1 - 2 म्हणजे -1 आणि त्यानंतर पहा ओके चेक करा R3 मध्ये किती आहे 6 ध्यान से देखो, ठीक आहे. R3 किती आहे R3 आहे 6, ठीक आहे. इथं चिवडा करून टाकू R3 आहे 6, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर -5 टाइम 2 कारण R1 ना तर किती आहे 6 आणि 5 2 10 म्हणजे किती येतात -4, ठीक आहे. आता आपला फोकस काय की येतं 0 आला पाहिजे काय आला पाहिजे 0, ठीक आहे. तर फिलहाल के लिए पहा इकडे पाय का मी काय करता मी याच्यामध्ये पहा इथं जर 0 आणायचं असेल तर माझ्याकडे एक आयडिया आहे पहा काय करेन ओके याच्यामध्ये या R3 मध्ये चेंज करता, ठीक आहे. पुन्हा बाय R3 मध्ये चेंज करता पहा की R3 + 4 टाइम R2 करतो, ठीक आहे. पटलं ना R3 पहा R3 + 4 टाइम R2 करतो, ठीक आहे. तर
फायदा काय होईल पहा, फायदा कुठं चेंज होता R3 मध्ये, बाकी जो का तो ठेवा पटला. ओके, त्यानंतर कुठं पहा 0 1 0. ओके, R3 मध्ये चेंज होता ना, आणि इथं लिहा XYZ आणि इकडे लिहा किती होईल पहा, कुठं R3 मध्ये 2 -1 आणि इथं चेंज होता. आता पहा चेंज करून दाखवतो आम्ही काय होईल पहा. ओके, चल R3 काय होईल पहा, R3 0 + 4 टाइम पुन्हा 0, काय आन्सर 0. ठीक आहे, येतं पहा मी सर्व यासाठी केलोय, ध्यान से देखो. ठीक आहे, -4 + 4 टाइम 1 किती 0. ठीक आहे, आला अप्पर ट्रायंगुलर. ठीक आहे, आता एक काम करा, इथं पण करून टाका पहा काय होईल की -4 + 4 टाइम 0 म्हणजे -4, नो चेंज. ठीक आहे, इथं काय होईल पहा, इथं सेम काय आहे R3 बरोबर आहे. इकडे पहा R3 म्हणजे कोण आहे -4 + 4 टाइम -1, पहा ध्यान से देखो. ठीक आहे, ओके, का झाला पहा, सुनो मेरी बात. ठीक आहे, R3 म्हणजेच -4 + 4 टाइम R2 किती आला पहा, मायनस मायनस प्लस म्हणजे -8 आला. ठीक आहे, बहुत ही बढ़िया काम झाला. ठीक आहे, आता एक काम करता हूं, मी हा जो पुरा पार्ट आहे इकडचा मिटवतो. ठीक आहे, ऐका. ओके, एवढा पार्ट मिटवून टाकू. आता या कोपच्यात येता पहा, सुनो मेरी बात. ठीक आहे, ओके, याच्यामध्ये काय होईल पहा, याच्यानंतरची गोष्ट की आता मी कम्पेअर करतो. ठीक आहे, काय होईल पहा, वरती x प्लस, एक काम करतो ना, हाही पार्ट आता मिटवून घेतो. ठीक आहे, सर्व झाला असा. ओके, एक काम करतो, जे स्टेप आहे तेवढ्या मला जे कामाचे ते ठेवता पहा. काय होईल पहा, पहिला x + y आणि +z = किती आहे पहा, 2. आला इक्वेशन नंबर. ओके, याला इक्वेशन नंबर फर्स्ट द्या. दुसरा काय होईल पहा, आता 0x तर नाही, कारण 0x म्हणजे 0, तर 1y म्हणजे y = डायरेक्ट कंपॅरिझन करा -1. ध्यान से देखो, डायरेक्टच व्हॅल्यू y = -1. आणि तिसरा पहा काय होईल पहा, इथं 0 0 आहे, तर काय होईल -4z = किती येईल, -8 येईल. ध्यान से देखो, कम्पेअर केलं तर z = काय येईल पहा, -8 डिवायडेड बाय -4 म्हणजे काय होईल, शेफ्टी उडली, 4 1 जा 4 4 2 जा 10 म्हणजे z = 2. पहा y = -1, z = 2. आता काय काढायचं x ना, तर फ्रॉम इक्वेशन 1. ठीक आहे, फ्रॉम 1 काय होईल पहा, इथं x काढायचा, y ची व्हॅल्यू भेटली किती आहे पहा, y ची व्हॅल्यू -1 आणि z ची 2 = 2. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता पहा हा 2 2 उडल, कारण तिकडे जाऊन मायनस होणार आहे ना, तर x = तिकडे जाऊन काय होईल पहा, हा प्लस होईल तिकडे जाऊन. ठीक आहे, तर x = 1. अशा प्रकारे पहा x = 1 and y = -1 and z = 2 असे 3 आन्सर भेटले. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, बाकी आपण ब्रेक के बाद पाहू. ठीक आहे.